नमस्कार, स्नेहाज किचनमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। आज मी तुम्हाला इडली बनवून दाखवणार आहे। चला तर मग एक ग्लास मी तांदूळ घेतलेले आहेत, अर्धी वाटी उडदाची डाळ व ते दोन्ही मिळून मी 5-6 तास भिजत ठेवणार आहे। असं मी हे 6 तास भिजत ठेवलेले होते तांदूळ आणि डाळ एकत्र करून ते आता मी वाटून घेत आहे। आता मी तांदळातलं पाणी काढलेलं आहे, हे मी मिक्सरला घालत आहे। याच्यामध्ये वाटताना थोडे पोहे घालायचे भिजवून आणि एकत्र सर्व वाटायचं। आता वाटते वेळी ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं, तुम्हाला कसं पाहिजे तसं घालून जाडसर असं करून वाटून घ्यायचं। आता वाटून झालेलं आहे। जरा मोठं सुद्धा राहिलं तरी इडलीला आहे ते, त्याला काय होत नाही। मी चांगलं वाटून घेतलेलं आहे। मी त्याच मिक्सरने थोडं पाणी घालते याच्यामध्ये, मिक्सरला लागलेलं असते ते कडेला। हे मी पाणी घातलेलं होतं, असं सारखं हलवून घ्यायचं आहे। याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकत आहे, तुम्ही चवीनुसार टाकून घ्या। आणि थोडासा सोडा टाकते मी, जास्त पण टाकायचं नाही, 1 चिमूटभर असा टाकायचा, नाहीतर तुम्ही इनो पण टाकू शकता त्याच्यामध्ये। आणि हे चांगलं हलवून ठेवायचं। आता हे फुगून येण्यासाठी 6-7 तास लागतात। आता हे मी झाकून ठेवत आहे आणि पीठ फुगून आल्यानंतर सकाळी मी हे करणार आहे नाश्त्याला। बघूया आम्ही तांदूळ फुगलेले आहेत काय, पीठ चांगलं फुगून आलेलं आहे पीठ। मी हे रात्री वाटून ठेवलेलं होतं, चांगलं फुगलेलं आहे पीठ। आता आम्ही इडली करणार आहे। मी इडलीचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून मी गरम करायला ठेवलेलं आहे। हे माझ्याकडे असं इडलीचं भांडं आहे, त्याच्यामध्ये मी आता इडलीचं पीठ घालत आहे। हे बघा असं घालायचं। मी थोडं प्लेटीला तेल लावलेलं आहे, ते मग इडली त्याला चिकटत नाही म्हणून। हे मी आता भांड्यामध्ये ठेवत आहे। तुमचं पीठ थोडं जाड झालेलं असेल तर तुम्ही थोडं पाणी टाकून थोडं पातळ करून घेऊ शकता। हे बघा माझे घालून झालेले आहेत सगळे इडली। आता मी हे झाकून ठेवत आहे। हे 15-20 मिनिटं असंच ठेवायचं, चांगलं हे होऊन येण्यासाठी। 20 मिनिटं झालेले आहेत। बघूया आता इडली तयार झालेली आहे काय। इडली तयार आहे। मी इडली आता काढत आहे। थोडे वाफेचं पाणी आलेलं आहे त्याला।
आता त्या कुकरमधनं इडल्या काढलेल्या आहेत. लगेच पण त्याच्या इडल्या काढायच्या नाहीत. काढताना त्या मोडतात आणि चिकटतात. थोडं थंड व्हायला द्यायचं, नंतरच काढायच्या इडल्या. असं पकडून एक चमच्याच्या सहाय्याने इडली काढून घ्यायची. बघा कशा इडल्या सुंदर झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता किती मस्त इडल्या झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकताय इडल्या माझ्या कशा झालेल्या आहेत. त्या कापसासारख्या मऊ मऊ, हॉटेलपेक्षाही चांगल्या अशा. तर तुम्ही हा व्हिडिओ बघून नक्की करून पहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.